त्याला सामना सुरू होण्यापूर्वी टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स पाठवा. कळवे टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आहे आमच्याकडे. तळवली टीम चालेल 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 विकी. सामन्याला सुरुवात होईल अगदी क्षणार्धात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. सेकंड हाफ सध्या सुरू आहे. सेकंड हाफ मधली पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये धारावे संघावरती विजय मिळवला सी आर पाटील फाउंडेशन तुर्बे या टीमने. आता यातून जिंकणारा संघ खेळेल तुर्बे टीमच्या विरुद्ध. वाईल्ड कार्ड एंट्री सोबत तळोळ टीम आली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन ॲक्शन अगेन्स्ट VCC11 कळवा. सलामीचा बॉलर तयार अभि आपल्याला पाहायला मिळेल आणि जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि विक्की. लेट स्टार्ट. पंचाचं सिग्नल आलंय. सामना सुरू होतोय. पहिला बॉल अभि तयार बॉलिंग मार्क वरती. समोर विकी बनसोडे तयार ऑन टू द स्ट्राईक. पहिलाच बॉल इनसाइड आउट कव्हर्सच्या वरून खेळलेत. एक टप्पा दोन टप्पा आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रनने सुरुवात. रोशन कोळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात पाहायला मिळते चौकाराच्या साह्याने. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये फायदा उचलत असताना आपल्याला तो दिसून येतोय. रोशन कोळी गावदेवी तळेव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना VCC कळवा टीमच्या विरुद्ध. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा आपटलेला बॉल होता. पंच केला. बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा बॉल चाललाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी बॉल पास झाला त्यामुळे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. चुकी झाली फिल्डिंगमध्ये. आपलं लक्ष बॉलवरती केंद्रित असणं फार गरजेचं. फोकस करावा लागतो आपल्याला की आड असणाऱ्या बिल्डिंगमुळे बऱ्याच वेळा रिफ्लेक्शनचा प्रभाव जाणवतो. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं बॉल हातामध्ये येईल. सिंगलसाठी देखील अडचण निर्माण झाली असती परंतु जसा बॉल निघालाय पाहिलं 2 धावांसाठी लगेच कॉल दिला गेला. 2 मिळाल्यात रोशनसाठी. पुढचा बॉल अभिचा लेफ्ट आर्म राऊंड आतमध्ये आणलाय बॉल. कटरचा वापर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आपल्याला. लेफ्ट हँडेड बॉलरकडे खरं तर एक दैवी शक्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. एक वरदान आहे या गोलंदाजांना. लेफ्ट हँडने कोणत्याही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आपण नेहमीच असलेली पाहायला मिळते. आणि राऊंड द विकेट करतोय त्यामुळे बॉल आतमध्ये येत आहेत. हे पहा हाही बॉल आतमध्ये आला आणि इथे LBWची अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली परंतु हाईट फॅक्टर या ठिकाणी भरपूर महत्त्वाचा होता. उंची होती या बॉलला त्यामुळे इम्पॅक्ट जो आहे तो विकेटवरती हिटिंग होताना दिसत नाहीये. परिणामी 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर 2 धावा त्यानंतर पुन्हा 2 धावा. 8 धावा तर आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पुढचे 2 बॉल डॉट आले त्यामुळे हा शेवटचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन कोळीच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 14 आल्या VCC कळवा टीमच्या विरुद्ध. पहिली ओव्हर या ठिकाणी मात्र अडचणीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती आला होता चौकार. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा 2 आल्या त्यानंतर 2 कटर बॉलचे वापर त्यामध्ये डॉट आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 2 डॉट बॉल नंतर शेवटच्या बॉलला टप्पा थोडा मागे राहिला होता आणि त्या अनुषंगाने तो फटका खेळला देखील. तिथे धावा मिळवल्या पूर्ण 6. षटकार आला.
पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. अभिने षटक हाताळलं. पहिलं 14 धावा त्याने खर्च केल्या. 2 डॉट बॉल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड ओव्हरमध्ये आता BCC कळवा टीमच्या माध्यमातून दुसऱ्या बॉलरची नेमणूक आपल्याला पाहायला मिळते. अर्थात बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. ऋतिक आल्या बॉलिंगसाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन आता मात्र हटलंय. आता फील्ड ओपन होताना पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती देखील भौगोलिक रेस्ट्रिक्शन आपल्याला असलेलं जॉग्राफिकल जे रेस्ट्रिक्शन आहेत. हाफ ग्राउंडवरती ही स्पर्धा खेळली जाते. आई गोवर्धनी चषक 2025 टेरेस ग्रुप बेलापूर, प्रियदर्शनी बेलापूर, एकविरा 11 बेलापूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये एकूण 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. देवांश बॉल तयार. ऋतिक खोला टाकला होता बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न होता. रोशन कोळीने स्पष्ट नकार दिला. कॉलिंग चुकलं होतं परंतु बॉल भरपूर दूर होता विकेट पासून, त्यामुळे की काय थ्रो करणं टाळलं बॉलरने. फॉलो थ्रो मध्ये बॉल जरूर अडवला ऋतिकने परंतु बॉल थ्रो करण्यामध्ये धाडस केलं नाही. एक्स्ट्रा धावा खर्च झाले असता यामागचा तो उद्देश टाळावा. पहिला बॉल डॉट. विकी बनसोडे स्ट्राईक वरती आलाय. पहिल्या ओव्हर नंतर आता सेकंड ओव्हर मध्ये त्याला चान्स मिळालाय. इथे देखील टप्पा पडलेला बॉल थोडा बाहेर ठेवला. इन लाईन मधून बॉल सरळ निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणतीही चूक होत नाहीये. 2 डॉट बॉल याही ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मागीलही ओव्हरमध्ये अभिचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही ओव्हरमध्ये ऋतिकने सुरुवात केली पहिल्या 2 डॉट बॉलने. पाहायचं की या संपूर्ण मॅचमध्ये टार्गेट किती धावांचं उभं राहील BCC कळवा टीमच्या विरुद्ध. इथे पहा चपराक लगावण्याचा प्रयत्न झाला. बॉल येतो लॉंग ऑन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतीही चूक नाही. सिंगल एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. रोशन कोळी पुन्हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार कामगिरी केली होती. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिल्या बॉलवरचा चौकार आणि शेवटच्या बॉलवरचा षटकार. 14 धावा पहिल्या ओव्हरमधून त्याने मात्र उभ्या केल्या. आता पाहायचं सेकंड ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवरती त्याला चान्स मिळाला. 4, 5 आणि 6 क्रमांकाचा बॉल. कदाचित त्याला खेळायची संधी मिळू शकते. त्या 3 बॉलमध्ये तो काय करेल. ऋतिक तयार. ओव्हर द विकेट. उचललाय बॉल. वरती चढलाय. फिल्डर बॉलच्या खाली येतोय. कॅचची संभावना आणि कॅच ड्रॉप. आणि इथे मात्र बॉलकडे पाहत बसले. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. बॅकअप नाहीये. 2 मिळाल्यात. जिथे कॅच होती तिथे कॅच सुटली. सुटल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. थ्रो खराब झाला आणि खराब थ्रोमुळे दुसरी देखील धाव घेण्यामध्ये एक सक्षम वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं. इथे पहा क्लीन बोल्ड होताना आपल्याला दिसतोय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकला ज्यासाठी आमंत्रित केलं होतं ती महत्वाची विकेट रोशन कोळीची मिळाली. या मॅचमध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश दुसऱ्या ओव्हरमध्ये आले. यश मिळालं BCC कळवा टीमला. रोशन कोळीच्या विकेटने पहिली सफलता त्यांनी मिळवली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पार्टनरशिप चांगली बिल्ड होताना पाहायला मिळाली. रोहन आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशनची जागा भरून काढण्यासाठी. सट बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळत होता रोशन परंतु आतमध्ये येणारा बॉल ओळखू शकला नाही.
रेडिंग त्या ठिकाणी मात्र नव्हती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक ऋतिकच्या ओव्हरमधील एक लास्ट बॉल तो टाकेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला धावा झाल्यात 17, फक्त 3 धावा आल्यात. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरून बॉलला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, हा वाईड आहे, हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. निराशा पुन्हा एकदा चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते ऋतिकच्या. देर इज नो रिव्ह्यू फॉर एनी सिच्युएशन. अंपायरला ज्यावेळेस वाटेल एखाद्या क्रुशल मुवमेंटला ते रिव्ह्यू घेऊ शकतात, अदरवाईज खेळाडूंना रिव्ह्यू घेण्याची मुभा नाही आहे. सो स्टे विथ द अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन सोबतच तुम्हाला चालावं लागणार आहे अंतिम क्षणापर्यंत. जोपर्यंत अंपायरला एखाद्या गोष्टीचा डाऊट होत नाही, तेही कॅमेरा विजनमध्ये क्लिअर झालं तर ठीक, अन्यथा ऑनफिल्ड अंपायरवरती डिसिजन दिला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल, अप्पर कटचा फटका, फिल्डर आहे कव्हरमध्ये पकडलाय. आणखीन एक झेल, फलंदाज बाद. रोहन आल्या पावली माघारी, एकही धाव त्याने केली नाही आणि तो देखील इथून मात्र झालाय बाद. धक्का दिलाय दुसरा. रोशन नंतर बाद झालाय हा रोहन. टायमिंग कमालीचं होतं परंतु थोडीशी ताकद कमी पडली. फ्लॅट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी हवेत झेप घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अँगल बदलता आला नाही. कव्हर्सला जिथे बरोबर फिल्डर उभा होता त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. विकेट मिळाली, सेकंड विकेट इथे मिळाली आहे टीम VCC कळवाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात फक्त 18. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं ऋतिकने, त्याने धावा खर्च केले 4 आणि महत्त्वाचे 2 विकेट्स त्याने मिळवले आपल्या टीमसाठी. टेरेस ग्रुप बेलापूर आयोजित आई गोवर्धनी चषक 2025, विनायक झेंडे आणि चेतन म्हात्रे या सामन्याच्या माध्यमातून पंच म्हणून आपलं कार्य निभावतात. बॉलर तयार, उचलला, स्वीप केलाय बॉल. विकी बनसोडेच्या बॅट मधून तडाखा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सारण षटकार आलाय, षटकार आलाय. मच निडेड बाउंड्री, आता गरज होती या षटकाराची. तळवली टीम वरती हा दबाव बनवला होता ऋतिकने, आता तो दबाव विकी बनसोडेने षटकाराच्या माध्यमातून कमी केलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या बॉल नंतर. आशू बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे बॉल. हाही बॉल वाईड मात्र घोषित केला जाईल पंचाच्या माध्यमातून. हर्षल मडवी नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. नंबर 2ची जर्सी त्याने परिधान केली आहे. नुकतंच त्याचं मैदानावरती आगमन झाले, तसंच थेट त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं. इनसाइड आउट, ग्रेट शॉट यार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला खेळलाय विकी बनसोडे. आज मात्र आपला क्लास दाखवतोय बॅटिंगचा. तळवली गावचा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. ऑलराऊंडर म्हणून आपली भूमिका टीम मध्ये काय आहे, कॅप्टन म्हणून माझी जबाबदारी काय, हे तो दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट खेळलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हा ऑफ साईडचा बॉल तेवढ्याच ताकदीने त्याला उडवून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 6 धावा मिळाल्यात. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार इथे पाहायला मिळालेत. मध्ये एक वाईट बॉल जरी आला तरी सुद्धा बॅक टू बॅक हे 2 षटकार मोजलेच जातील. पहिल्या हाफ मध्ये खरं तर माहुल गावच्या महेश मांडवकरनी किमिया खेळती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉल डॉट. आणि अक्षरशः न होणारी मॅच बनवलेली महेश मांडवकरने तो सामना जिंकून दिला माहुल कोलीवाडा टीमला. इनसाइड आउट, आणखीन एक.
थ्रू द कव्हर आणि नो बॉलचा इशारा, त्यावरती षटकार. कमाल कमाल करतोय मैदानावरती, धमाल करतोय सध्या विक्की बनसोडे. बॅट मात्र त्या ठिकाणी मात्र बॅटच्या साईडने आग ओकतोय. फ्री हिटचा बॉल हा असणार आहे, त्यामुळे आता अंदाज चुकलाय का. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 14 आल्या होत्या, त्यानंतर ऋतिकचं षटक कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं बीसीसी कळवा टीमला एक वेगळा आधार देईल. इथे देखील पहा हेलिकॉप्टर शो खोदून काढलाय, फ्री हिटचा बॉल अडवलाय. एक रन पूर्ण केली, दोनचा प्रयत्न होतोय, दोन मिळतील. नॉट दॅन मोर. दोनच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 40 झाल्या. सुपर, चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती आशू. साईड चेंज केली आहे, बॅट चेंज, टॉप घेतला, बॉल चालला डिक्लेअर मध्ये. एक धावेसाठी सिंगल मिळतीये. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 41 वर जाऊन पोहोचते. बीसीसी कळवा आणि गावदेवी तळवली दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एन्जॉय करतोय आपण ही स्पर्धा. आई गोवर्धनी चषक 2025 टेरेस ग्रुप, आई एकविरा 11 बेलापूर आणि प्रियदर्शनी बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली क्रीडा स्पर्धा. आशू तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील पहा खोलवर टप्प्याचा बॉल गती कमी करून टाकला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, आणि जोवर बॉलची थ्रो बॉलरपर्यंत येईल एक धाव पूर्ण केली वेगाने. चिकी सिंगल ओव्हर देअर. एका धावेने स्कोर कार्ड मात्र झपाट्याने पुढे जाते. 42 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा आहेत. पाहावं लागेल टार्गेट म्हणून किती धावा या ठिकाणी सेट होतील. आजच्या या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर माहुल कोलीवाडा टीमकडे हायेस्ट स्कोर आहे. स्प्रे अडुसष्ट धावा माहुल कोलीवाडा टीमने बनवल्या होत्या पहिल्याच मॅचमध्ये साई सागर ऐरोली टीमच्या विरुद्ध खेळत असताना, आणि त्यानंतर मात्र दिविशा 11 ऐरोली टीमच्या विरुद्ध दुसरी मॅच खेळत असताना एक उल्लेखनीय कामगिरी महेश मांडवकरची आपल्याला पाहायला मिळाली. आणि तब्बल 32 धावांचं योगदान त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्या मॅचमध्ये 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या 11 बॉलमध्ये 36 पाहिजे असताना जो तडाखा लावला होता महेश मांडवकरने, ते मात्र न विसरण्यासारखं असेल. दोन्ही बॅट्समन एकाच वेळी इन ॲक्शन असणं गरजेचं. दोन्ही बॅट्समन क्रॉस एकमेकांना करणं गरजेचं आहे. बॉलर तयार शेवटच्या ओव्हरमध्ये विराज.
कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल पकडण्यासाठी थोडीशी धडपड पाहायला मिळाली, परंतु अंतिमतः बॉल पकडला गेलाय. 42 वरती 2 विकेट गमावलेत बॅटिंग करताना टीम गावदेवी तळवलीने. परंतु विकी बनसोडेसारखा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत कळवा टीमची डोकेदुखी कायम राहील यात तीळ मात्र शंका नाही. यातून जिंकणारा संघ पुढची मॅच खेळेल तुर्बे टीम सोबत. घड्याळामध्ये आता 3:13 झालेत. ओ यॉर्कर बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. स्टंप्स उद्ध्वस्त केलेत, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. तिसरा धक्का विक्की बनसोडे याच्या रूपाने. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र विकेट मिळवली. तिसऱ्या बॉलला सुरुवात. ऑन साइडला खेळलेत, बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, एक धाव पूर्ण केली. वरती कॉलिंग चुकलं आणि इथे मात्र 2 झाल्यात. थांबला होता खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन हर्ष नवीन आला. हर्षलने कॉल केला होता की धावायचा आहे आपल्याला, परंतु तरी देखील थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं, आळस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु विकेट किपरचं गॅदर चुकलं आणि दुसरी धाव घेण्याचा लगेच धाडस केलं. 2 मिळाल्या. टीमची टोटल 2ने वाढते. धावा झाल्यात आतापर्यंत 44. 3 बॉलचा खेळ शिल्लक. चौथा बॉल. बॉलिंग मार्कवरती विराज तयार VCC कळवा टीमकडून. बॅटची एज कॉट बिहाइंड, जावं लागेल माघारी. या विकेटच्या शोधामध्ये होते आणि विकेट आता मात्र जाऊ लागल्यात. विकी बनसोडे बाद झाला, त्यानंतर हर्ष मैदानामध्ये दाखल होतोय. 2 धावा त्याने काढल्या, तोही बाद झालाय. आता 5वा बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर कोण येईल मैदानात हा प्रश्न सध्या आहे. टार्गेट सेट करणार आहे, कारण की तिसरी ओव्हर ज्या पद्धतीने हाताळली आशूने, थोडा मागणं ठरला तो या ओव्हरमध्ये. 2 षटकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकार त्यामध्ये पाहायला मिळाले आपल्याला. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती विराज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. फुलटॉस समोर खेळलेत, फिल्डर नाहीये. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावा मिळतील. चौकार आलाय, चौकार आणि धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या 48. एक शेवटचा बॉल, टार्गेट सेट होणार या बॉलवरती. किती धावा लक्ष म्हणून असतील VCC कळवा टीम समोर हे मात्र पाहायचं. अनुत्तरित प्रश्न आहे. 4 ओव्हरची मॅच आज संपूर्ण दिवसभरात 4 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर केल्यात. कदाचित वेळेच्या बंधनामुळे आपल्याला नंतरच्या मॅचेसमध्ये ओव्हर कमी करावे लागतील, परंतु सध्या तरी प्राथमिक माहिती अशीच आहे. आयोजकांनी सांगितले की 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पूर्ण करूया. इथे देखील पहा, चांगला फटका आहे. थ्रू द कव्हर खेळलेत, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असल्या कारणाने ते 2 मिळतील लगेच. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना मात्र थांबावं लागेल. 2च्या समाप्तीने 50 झालं. 51 धावांचं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये VCC कळवा या टीम समोर, आणि हे लक्ष कशा रीतीने पार होईल सेकंड इनिंगमध्ये आपण पुन्हा एकदा तुमच्यासोबत जॉईंट होऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. यातून जिंकणारा संघ खेळणार आहे CR पाटील फाउंडेशन तुर्बे या टीमच्या विरुद्ध.
स्पर्धा आपण पाहता आहे गोवर्धनी चषक 2025. आजचा अंतिम दिवस. सर्व या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत सर्व, कारण आज या स्पर्धेमध्ये शेवट आपल्याला पाहायला मिळेल. फायनल डे आहे. स्पर्धेसाठी संपूर्ण मंडप व्यवस्था आम्हाला पुरवली आहे. अगदी एकही रुपया न घेता रोहित पाटील बेलापूर यांचा आम्ही या ठिकाणी विशेषतः आभार व्यक्त करीत आहोत. विकेटवरती प्रॅक्टिस करू नका, विकेट सोडून प्रॅक्टिस करा. आपल्याला भरपूर पिच आहेत. एक्कावन्न टार्गेट आहे. 51. चला मॅचला होते सुरुवात. 51 धावांचं टार्गेट मॅचमध्ये VCC कळवा टीम समोर उभं केले गावदेवी तळवली या टीमने. त्यामध्ये भन्नाट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात दमदार करून दिली होती रोशन कोळीने. त्यानंतर विक्की बनसोडेची बॅट चालली चांगल्या रीतीने. दोघांनी खूप चांगला स्टार्ट दिलाय. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला फिल्डर आहे, कोणतीही चूक नाही. विकी त्या ठिकाणी मात्र इंजरी सोबत झगडतोय. रोशन बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट येतोय. पॉवर प्लेचं हे षटक सध्या सुरू आहे. इथे देखील पहा खोला टाकला, वेगाने टाकला होता बॉल. फुल लेंथ होता. ही लेंथ खूप चांगली आहे. लाईन आणि लेंथ ही ॲक्युरसी तुमच्याकडे असेल तर नेहमीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळतो. स्ट्रायकिंग एंडकडे गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला मारायचा होता. रनआउटचा धोका उद्भवला. बॅकअप पहा, किती चांगलं बॅकअप आहे. अन्यथा 2 धावा कन्फर्म मिळाल्या असत्या. फुल सपोर्ट मिळतोय फिल्डरकडून. एकमेकांना सहाय्य दिलं जाते. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती रोशन. इथे उचललाय बॉल समोर डाऊन द ग्राउंड. साईड स्क्रीनच्या वरून बॉल सीमा पार. षटकार येतोय. कडक फटका, ताकदवर फटका होता आणि या षटकाराने धावसंख्या 7 वर. 7 फॉर नन. VCC कळवा. षटकार क्रमांक 101 सध्या मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला 102 नंबरचा षटकार आहे.
अशी माहिती जी आम्हाला पुरवली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती रोशन. इथे ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला असं वाटलं होतं. हा वाईड असेल परंतु सोडून दिल्यानंतर अपेक्षाच उरली नाही. फक्त 22ची एक धाव इथे मिळणार आहे टीमच्या खात्यामध्ये. अंपायर या ठिकाणी मात्र खरं तर चेक करू इच्छित आहेत कारण की अँगल ज्यावेळेस चेक करायची वेळ ते बॉलर थोडासा मध्ये येतोय. वाईट बॉल आहे. पंचाचा इशारा या ठिकाणी मात्र येईल. वाईट बॉल. वाईट +1 2 धावा मिळतील. वाईट +1 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकारानंतर आता मात्र कमबॅक करण्याचं हे दृश्य पाहायला मिळालं असतं परंतु पंचांनी त्याच्यावरती ब्रेक लावलाय. इथे कट केला बॉल. बॉल हवेमध्ये फिल्डरच्या जवळ पडला बॉल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी लगेच तत्परता दाखवली. 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली डबल डिजिटमध्ये. 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. पहिले षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना रोशन षटक हाताळतो पहिलं. शेवटचा एक बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती विदाऊट एनी लॉस. ऑफस्टम्पच्या आणखीन एकदा बॉल बाहेर चाललाय. पुन्हा एकदा अंपायरकडे आशयभूत नजरेने पाहिलं जाते आणि त्यानंतर सांगितलं जाते हा डॉट आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे ती 11 विदाऊट एनी लॉस. VCC कळवा टीम 51 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 बॉल 40 धावा बनवायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी.
मॅच बरोबरीत आहे. एखाद दोन मोठे फटके या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल कळवा टीमला, परंतु जर मोठे फटके आले नाही तर मात्र कठीण होईल पुढचा प्रवास. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आपण बॉलर पाहतो आशिष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकला होता बॉल, पायावरचा बॉल फक्त फ्लिक केला. 1 रन पूर्ण केले, दुसरीसाठी मागं पलटले, 2 मिळतील. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र मगाशी देखील खराब पाहायला मिळालं होतं अर्थात टीम कळवाकडून. आता तेच देखील घडते तळवली टीमसोबत. गावदेवी तळवली VCC कळवा दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. सेकंड इनिंगमध्ये 51 धावांचं लक्ष त्यांच्या समोर असलेलं पाहायला मिळेल. इथे देखील पहा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न पाहायला मिळतो. टर्न अँड ट्विस्ट ही गोलंदाजी, अतिशय तिखट मारा. बॉल स्विंग होत आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा बॅट्समनला अडचणीनं सामोरं जावं लागते, कारण दोन्ही बाजूने जर बॉल टर्न होतोय तर. इथे पहा हाफ ट्रॅकर बॉल वेट केलं, फ्लॅट बॅटेड सिक्सर आहे. स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला फेकून दिले. 6 धावांकरिता हा षटकार. बरोबर समोर बॉल पाहिला, गुडलेन स्पॉट वरून बॉलने उसळी घेतली, त्यानंतर पिक केलेला बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलाय. 6 धावांकरिता षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे चाललंय. 19 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत. 31 करायचे आहेत. अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. आशिषच्या बॉलिंगवरती चढवलेला हा हल्ला आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक हाफ ट्रॅकर गॅपमध्ये खेळायचा होता. ओह, ग्रेट कॅच. इथे देखील फ्लॅट बॅटेड फटका पाहायला मिळाला होता, परंतु लास्ट पर्यंत बॉलवरती नजर ठेवली होती रोशन कोळीने आणि एक चांगला दमदार झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना VCC कळवा टीमला. फटका चांगला होता, ताकदवान होता, परंतु जास्त फोर्सने फटका खेळला नाही, त्यामुळे सरळ रोशनच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. विकेट मिळाली. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे निराश चेहऱ्याने. चला थोडं फास्ट करा, लवकर या मैदानामध्ये विनंती आहे, कारण अजूनही आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. बॉल तयार. इथे ड्राईव्ह केले, बॉल मिड ऑफला, फिल्डर आहे, रनआउटला चान्स बनतोय, परंतु सिंगल रन वेगाने पूर्ण केली जाते. नवीन बॅटर ऋतिक आल्या मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अपेक्षा वाढलेत या खेळाडूकडून. येस, बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 5. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. लास्ट बॉल टू गो, लास्ट 1 बॉल टू गो. ऋतिक परब नवीन आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन पहिला बाद झाला गौरव. अभि अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. इथे देखील टॅप करायचा होता. बॉल बॅटची आतली कडा घेऊन चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 20. आता 31 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. ही मॅच भरपूर चांगली होणार, यात तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. ठाणे विभागातून आलेला कळवा गावचा संघ आणि आज मात्र नवी मुंबईतील
गोठिवली गावच्या संघासोबत रिप्लेस होऊन वाईल्ड कार्ड एंट्री मिळवला तळवली संघ खेळतोय. एक चांगली ॲडजस्टमेंट खरं तर कळवा टीमला मिळाली, परंतु आता 12 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता, ती कशी पूर्ण होईल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असेल. चला स्टार्ट करा प्लीज. स्टॉप टीम मीटिंग. वेळ आपण सर्वांनी कमी घ्या. त्यावेळी टीमचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली विक्की बनसोडे, तो आता मात्र जबाबदारी घेईल. ॲज अ बॉलर म्हणून टीमला त्याची गरज आहे. सातत्याने अनेक वर्ष ॲज अ बॉलर म्हणून तो प्रमोट केला जात होता तळवली टीमच्या माध्यमातून. आज ओपनिंगला येऊन चांगली बॅटिंग त्यांनी केली. आपल्या टीमसाठी जेवढा हवा होता तेवढा सफिशियंट स्कोअर त्याने उभा करून दिला. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये विक्की बनसोडे तयार होतोय. चला विक्की फास्ट खेळा, थोडा जास्त वेळ घेतला जातोय. विनायक प्लीज थोडी वॉर्निंग द्या. राऊंड द विकेट. विक्कीचा पहिला बॉल. लेफ्ट हँडेड ऋतिकसाठी समोर खेळलेत. चुकीचं कॉलिंग आणि त्या ठिकाणी मात्र धावा मिळतील 2. 1+1 मिळाली. टीमची टोटल 2 ने पुढे जाते. 22-22. 29 अजूनही पाहिजे सामना जिंकण्यासाठी. मजा येईल ही मॅच पाहायला, कारण की कधी कधी बाजी पलटते. एखाद 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल आपल्याला, यात शंका नाही आहे. विक्की आल्या बॉलिंग मार्कवरती. राईट हँडेड बॅटरसाठी ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी राऊंड द विकेट. दोन्ही बाजूने मात्र गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो आणि ती ताकद आहे विक्की बनसोडेची. समोर असणाऱ्या अबी, एक चांगला बॅटर. स्टार्ट चांगला दिला त्याने आपल्या टीमला. फुलटॉस बॉल बिमर हाताळलाय आणि त्यावरती एक बोनस रन मिळणार आहे. 1+1 2 मिळतील आणि या 2च्या मदतीने स्कोर कार्ड जाईल 24 वरती 24. 27 अजून करायचे आहेत. 11 बॉल तुमच्याकडे आहेत. 11 बॉल 27ची आवश्यकता आहे. सामना खुला होऊ शकतो. या फ्री हिटच्या बॉलचा फायदा घेतला तर इथे 2 मोठे फटके आले तर कदाचित संधी बनेल. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. विकी स्टार्ट करा. नो बॉल आला आणि नो बॉलवरती एक एक्स्ट्रा रन मिळाली. टोटल झाली 24. सामना चांगला होतोय, सामना बनतोय. विकी बनसोडे थोडा महाग आता पुन्हा होत चाललाय. पहिल्या बॉलवरती खरं तर 2 आल्या. ओव्हर थ्रोची एक्स्ट्रा रन मिळाली. इथे देखील 2 एक्स्ट्रा बोनसच्या धावा मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल पायावरती आदळलाय. बॉल चालला डिक्लेअरमध्ये. एक धाव मिळेल लेग बाय स्वरूपात. सिंगलची ही 1 रन. टीमची टोटल 25 जाऊन पोहोचली आता 25 वरती. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळतोय. आता 26 धाव्यांची गरज आहे. येणारे 10 बॉल, 2 मोठे फटके आणि सामना जवळ येईल. परंतु त्या 2 मोठ्या फटक्यांसाठी वाट पाहावी लागेल. अभिसारखा बॅटर जो पहिल्यापासून मैदानावरती उभा आहे, तळ ठोकून उभा आहे. अंगावर येणारा बॉल स्क्वेअर लेगला खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे मात्र पाहायचं नाही. डायरेक्ट हिट लागलाय त्यामुळे दुसरी धाव मिळेल. मिळेल, नक्की मिळेल 100%. इथे देखील पहा आतमध्ये येणारा बॉल ओव्हर पिच बॉल होता, परंतु बॉल बॅटचा कनेक्शन होताना दिसून आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर अडचणी वाढतायत.
VCC कळवा टीम ठाणे विभागातून आलेला संघ आहे. अगदी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती असलेला हा गाव पायावरती आदळला, परंतु त्या अगोदर बॅटची कडा घेतली का हा प्रश्न आहे. हनीफ भाई सुपर 3 मध्ये त्यांचा संघ आझाद 11 खेरणे टीम आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फायनल डे या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आझाद 11 खेरणे संघ आज आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन. पहिल्या दिवशी आझाद 11 खेरणे आणि दुसऱ्या दिवशी भूमी 11 बोनकोडे अगदी शेजारील गावे या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये आलेत. शेवटचा बॉल आहे. ही ओव्हरमधील धावसंख्या झाली आहे ती 28. 28 रन्स नाव ऑन द बोर्ड. अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. ओ मारायचा होता, बॅटच्या अगदी बाजूने बॉल निघून गेला आहे सरळ विकेट किपरच्या हातात. ओव्हर संपली. 23 राहिल्या. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 23 करायचे आहेत. नितू कोळी यांचे या ठिकाणी आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. आई गोवर्धनी चषक 2025 मध्ये या आपण. आपलं हार्दिक स्वागत नितू कोळी. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय उत्कंठावर्धक पाहायला मिळतोय आपल्याला. हर्षल आलाय. हर्षल मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. स्टार्ट करा विकी. सामना सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. खूप वेळ होतोय. शेवटचे 6 बॉल 23 धावांची गरज. YCC कळवे या टीमला जिंकण्यासाठी. VCC कळवे या टीमला जिंकण्यासाठी. स्प्रे. अठ्ठावीस झालेत. 28. 51 टार्गेट आहेत. बॉलर तयार. हर्षल बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल होता. हा बॉल मिस केलाय. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी साडी पलटलेत. अभि नकार देतात. दुर्दैव दुर्दैव. बाल बाल बचावलं हर्षल. अन्यथा कनेक्ट झाला असताना प्रॉपर तर एक वेगळाच रिझल्ट पाहायला मिळाला असता मैदानावर. हाच सेम बॉल काल सारसोळेच्या वैभवला मिळाला आणि त्याने एक बॉल 6 धावांची गरज असताना वाजवला षटकार. 5 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. रोमहर्षक ही लढत. एखाद मोठा फटका जर आला ना तर धाबे दणांतील तळावळी टीमचे. 22 पाहिजे. 5 मध्ये हर्षल तयार बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर साठी. ऋतिक साठी पुढचा बॉल. हाही फुलटॉस होता. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेट कडे बॉल जातोय. बॉल थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 मिळतील. 4 मध्ये राहिल्यात. आता 20 धावा करायच्या आहेत. 4 मध्ये 20.
4 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत, त्यासोबत 2 धावा देखील तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. कठीण आहे, अशक्य नाही. क्रिकेट कधीही काहीही होऊ शकतं. 12 बॉल 12 ची मॅच सारसोळे टीमच्या साठी ओपन असताना शेवटच्या 1 बॉलवरती 6 वरती गेलेली मॅच. फुलटॉस बॉल हा इथे देखील मिस करतो. ऋतिक काय घडते मैदानामध्ये हे मात्र पाहायला आता त्यांची हिंमत होत नाहीये स्वतः. विकेट मिळाली, ऋतिकला जावं लागते माघारी. येणारे उर्वरित 3 बॉल 19 करायचे आहेत. जरी 3 बॉल 3 षटकार खाल्ले तरी एका धावेने सामना निघून जाईल हातातून. VCC कळवा टीम. वीस धाव्यांची गरज आहे अजून. इथे देखील आपण पाहू शकाल आतमध्ये येणारा बॉल बॅटची एज आणि बॉल चालला डिक्लेअर मध्ये. आता सिंगल आली. 19 राहिल्या 2 बॉलमध्ये. उर्वरित सामना आता खुला झाला तळवली टीमसाठी. फार काही रस या मॅचमध्ये आता दिसून येत नाहीये. जी उत्कंठा होती ती आता उत्कंठा संपली आहे, कारण 2 बॉलमध्ये बनवायच्यात 19. आता इथून नशीबच VCC कळवा टीमला या स्पर्धेत टिकवून ठेवू शकता, अन्यथा मात्र कठीण आहे. ओव्हर द विकेट हर्षल मडवीचा पुढचा बॉल उचललाय समोर. उशीर झाल्यानंतर मात्र आता टॉप गिअरला गाडी चालवून काही फायदा नाहीये. हे फटके पहिलेच येणं गरजेचं होतं, परंतु आता तसं होताना दिसत नाहीये. षटकार आलाय. आता 1 बॉलमध्ये करायच्या 13. एका बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅक होते हर्षल. इथे देखील पहा ऑफस्टॉमच्या बाहेर जाणारा बॉल. मॅच संपली आहे. अभिनंदन टीम गावदेवी तळवली वाईल्ड कार्ड एंट्री सोबत पहिला विजय त्यांनी मिळवला. परंतु VCC कळवा टीम आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आपला मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच तुर्बे वर्सेस तळवली.